लिंगार्चनामध्ये शेतामधून नदीच्या काठातून गाळातून स्वच्छ काळी माती आणावी लागते। या काळ्या मातीनं आपल्या पाटावरती बसायच्या लाकडी पाटावरती बारीक बारीक छोटे छोटे लिंग तयार करावे लागतात आणि हे लिंग केलेले असे हे पाट आहेत 1 2 4 10 20 50 60 70 80 100 120 पाट लिंगार्चन झालेले 120 पाट आम्ही एकत्र ठेवून त्याची पूजा करतो। षोडशोपचार पूजा संपूर्ण रुद्राचं ह्या गोष्टीला ह्या लिंगाला अभिषेक असतो। आम्ही बेल मागवतो विधीपूर्वक या बेलानं फुलानं या लिंगाला अर्पण केलं जातं। बेल फूल विधीपूर्वक मंत्रपूर्वक या लिंगार्चनावर वाहिले जातात। शेवटी आरती होते, नैवेद्य होतो आणि जे कोण 5 10 2000 5000 लोक आलेले असतील या सर्वांना घेऊन लिंगार्चन पूजेचा प्रसाद संध्याकाळी भक्षण केला जातो। पूजा केल्यानंतर हे सगळं पूजेचं केलेलं शिवलिंग बेल फूल सगळं शेतामध्ये पुन्हा निसर्गामध्ये नेऊन त्याची विसर्जित केलं जातं। ते पार्थिव शिवपूजनामध्ये लिंग करण्यासाठी आणि पूजेला बसण्यासाठी सर्वेशाम सर्वांना प्रवेश आहे। अखिल मानव जातीसाठी ही पूजा केली जाते आणि याच्यामध्ये कुणालाही बंधन नाही। एक सामाजिक ऐक्याचं प्रतीक जिथं समाजातल्या प्रत्येक स्तराचे लोक एकत्र आलेले आहेत, मनोभावे शिवलिंग तयार करत आहेत, पूजा करत आहेत, पूजा झाल्यानंतर प्रसाद ग्रहण करत आहेत, असं चित्र आपल्याला पार्थिव शिवलिंग पूजन कार्यक्रमामध्ये दिसतं। इथे कुणालाही बंदी नाही, प्रत्येकाने यावं, शिवलिंग तयार करावेत, स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेला बसावं, वाढू लागावं आणि आपण स्वतः प्रसाद घ्यावा, असं हे सामाजिक ऐक्याचं प्रतीक हे आम्ही चालवलेलं हे पार्थिव शिवपूजन सोहळा आहे।